कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय गुरु संत तुकाराम महाराज की जय शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय महाराज की जय रामदास महाराज की जय महाराज की जय समर्थ महाराज की जय जलेंद्रनाथ महाराज की जय महादेव निवृत्तिनाथ महाराज की जय संतन की जय चतुर्विथा भजते माम जना सुकृता अर्जुनो अर्थ जिज्ञासुरार्थी ज्ञानीच वर्तर्षभ तेषां ज्ञानी नित्ययुक्त एक भक्ती विशेष्यते प्रियो हि ज्ञानिनोत्यार्थमहं समं प्रियम जे बहुता एकावांतरो अहंकाराचा भूतसंचारो झाला असे विसरू आत्मबोधाचा ते वेळी नियमाचे वस्त्र नाठवे पुढील अधोगतीची लाज नेनवे आणि करता जे न करवे वेदू म्हणे पाहे पा शरीराच्या गावा जया लागी आले पांडवा तो कृतार्थ अवघा सांडोनिया कार्यार्थ अवघा इंद्रियाग्रामीचे राजबिंदी अहम ममतेची जल्पवादी कारांतराची मांदी मिळवून या दुःख शोकाच्या घाई मारली याची सेचन हे सांगावया कारण काही जे ग्रासले माया म्हणून ते माते चुकले एक चतुर्विध मज भजले जी आत्महित केले वाढते का तो पहिला आर्तू म्हणजे दुसरा जिज्ञासू बोलीजे तिचा अर्थ अर्थी जाणी जे ज्ञानी या चौथा ते तर अर्थ तो अर्थी ते निव्याजी जिज्ञासू जाणावया लागे भजी तिजेने त्याने इच्छेचे अर्थ सिद्धी मग चौथे याच्या ठाई काहीच करणे नाही म्हणून भक्त एक पाही ज्ञानी जे तया ज्ञानाचे प्रकाशे फिटले भेदभेदाचे कवडसे मग मीच झाले समरसे आणि भक्तोही तेवीच परी अनिकाचे दिठी नावे जैसा स्फटिकोची बाबास्या उदक तैसा ज्ञानी नव्हे कौतिका सांग जैसा वारा का गगनी विरे मग वारे पण वेगळे नोरे तेवी भक्त हे पैज नसरे जरी ऐके आला जरी पवन हलवणी पाहिजे तरी गगना वेगळा एरवी गगन तो सहज असे ऐसे तैसे शरीरी हन कर्मे तो भक्त ऐसा गमी परी आंतर प्राप्ती धर्मी मीच झाला आणि ज्ञानाची नि उजळले पण मी आत्मा ऐसे तो जाणे म्हणून मीही तैसाची म्हणे वचंबळाला साता हागा जीवा पहिलकडील खुनी जो पाहुनी वावरू जाणे तो देहाचे नि वेगळेपणे काय वेगळा हो महायोग पीठेत देवी मध्यामरं पुंडरीकाय दातुं समागत तिष्ठान्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे जयाचा जनी जन्म नामार्थ झाला
जयाने सदा वासनामात केला, जयाचे मुखी सर्वनाम कीर्ती. नमस्कार माझा श्री ब्रह्म चैतन्य मूर्ती. ध्यानमूलं गुरुमूर्ती, पूजामूलं गुरुपदं, मंत्रमूलं गुरुवाक्य, मोक्षमूलं गुरुकृपा. मस्तक ही पायावरी वारकरी संतांच्या. नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानन्दविग्रहं पूर्ण ब्रह्म परानन्दं ईशमानन्दिवल्लभं सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्र विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर्विजयवतिर्ध्रुवा नित्यरमतिर्मम. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. देवा तुची गणेशु सकलार्थमती प्रकाशु, आणि निवृत्ती दासू अवधार. माझा हृदय सद्गुरु जेने तारिलो हा संसार करू, म्हणून विशेषात्यादरू विवेकावरी. हृदय आपले चौफाळून यावले, हरी वैसव पाऊले श्रीगुरूंचे. माता ज्ञानेश्वरी अध्याय 7वा आणि 7व्या अध्यायातला 16-17 नंबरचा श्लोक करू आपण माऊलींच्या कृपेने थोडा वेळ सेवा. आज हा योगायोग. रात्री सुंदर असा सत्संग झाला. रात्री प्रसाद झाला, श्रवण घडलं. माऊलीला असं वाटलं मग जवळच्या जवळ आता वारी करून आले ते तृप्त होऊन आलेले, शिवाय जोडीनं गेले वारीला, हे विशेष आहे. याला लात मारून जाणं, तरुण वयामध्ये जोडीनं जाणं ग्रस्त केले, हे काय थोडं झालंय. आणि एक दिवस तर सगळं सोडून जायचंय, मग काय, मग कुठं. ज्या भगवंताच्या कृपेनं आपलं सगळं व्यवस्थित चाललंय, जेने हा जीव दिला दान, त्याचे करीन चिंतन, जग जीवन नारायण करीन चिंतन तयाचे. जो या भिवरीच्या तीरी. आणि दोघांनी संगत वारीला जाणं हे फार मोठी भाग्याची गोष्ट असते. जवळ हे सकळ सिद्ध आहे, हात चालावा या पाय, तीर्थयात्री जाय चुकू नको. जो काळ अशी दुरी ठेला, अजून काळ थोडा लांब आहे काही का होईना लांब आहे अजून. ज्या अर्थी आपण श्वास चाललाय आपला, बोलतोय, चालतोय, फिरतोय, त्या अर्थी काळ अजून थोडा लांब आहे. ठीक आहे. वारकरी परंपरेमध्ये वारीला अनन्यसाधारण महत्व आहे. पायी वारी फार मोठी तपस्या आहे महाराज. ते काय सांगायचं, तुम्ही प्रत्यक्ष वारी करून आले, मानसिक तप घडतं, कायिक तप घडतं, वाचिक तप घडतं महाराज. तृप्त होत एकदम तृप्त. तीर्थयात्रे सुखे जाऊ. न आपोआप भजन घडतं, आपोआप घडतं. ज्याला भजन येत नाही त्याचं सुद्धा भजन होत असतं वारीमध्ये. हा योग वाटलं थोडं प्रसाद होईल, थोडं उतार लागत असतो ना. उतार जात यांना नाही कळायचं उतार. बहुतेक लोक उतार नाही कळायचं. जे त्यांना ती त्या क्षेत्रात त्यांना करा उतार काय. या श्लोकामध्ये 4 प्रकारचे भक्त सांगितलेत. आपण कुठं बसतो हे ज्ञानेश्वरी जर वाचली आपण, आपल्याला कळतं ना आपण कुठं बसतो. 4 प्रकारचे भक्त आहे. मग आपण नेमकं कोणत्या प्रकारचे भक्त आहे, देवाला कोणत्या प्रकारचा भक्त आवडतो. मग हळूहळू जसं मुलं शिकत 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 ग्रॅज्युएट होतात, डिग्री भेटते, तसं मग आपण हळूहळू थोडं आपल्या जीवनामध्ये थोडं हळूहळू
बदल झाला पाहिजे. आपण उच्च अवस्थेकडे गेलं पाहिजे थोडं 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 थोडं. त्याच्याकरता माऊलीनं त्याच्यावर मग सोप्या भाषेमध्ये आपल्याला सांगितलंय 4 प्रकारचे भक्त. अर्जुना, पहिला अर्थ, दुसरा जिज्ञासू, तिसरा अर्थार्थी आणि चौथा ज्ञानी. 4च प्रकारचे भक्त अख्ख्या विश्वामध्ये. हे 4 प्रकारचे सगळे देवाला बसतात, सगळे देवाची भक्ती करतात, पण त्याच्यामध्ये 1 नंबरचा भक्त आहे ज्ञानी. त्याच्यामध्ये सांगितलं का अर्थभक्त कधी भक्त करतो, जिज्ञासू कधी करतो, अर्थार्थी कधी करतो. जो फक्त पैसा करताच परमार्थ करतो का भगवंता मी असं करीन मला इतकं भेटू दे, मी अशी सेवा करीन मला असं भेटू दे, इतके पारायण करीन. सुरुवातीला ठीक आहे ते बी, कारण प्रत्येक जण परमार्थात येतो तो काहीतरी अनुभूती घेऊनच येत असतो. भगवंताच्या कृपेनं आपल्याला जीवनात काही बदल घडतात. आपण संसारिक आहोत, आपल्याला हे सगळं लागतंच, किती नाही म्हणलं तरी. जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी, उत्तमाची गती तो एक पावेल. इतकं वैराग्य जगद्गुरु तुकोबरा यांच्या ठिकाणी, पण आपल्याकरता अभंग केलाय तो. कमवा म्हणले तुम्ही, भरपूर कमवा, फक्त चांगल्या मार्गाने कमवा. आणि त्याचा विनियोग सांगितला परत, उदास विचारे. आपण जे वर्षभर कमवतो ना, आता हे जे मोठमोठे मारवाडी असतात ना, लय मोठे दुकानदार, त्यांच्याकडे अशी पेटीच असते, त्याच्यामध्ये रोजचं ते, मग ते असं कुठं गायांचा आश्रम म्हणा, कुठं अनाथ मुलांचं, कुठं असं त्यांचं ते फिक्स असतं त्यांच्यावालं. त्यांचा रोजचा वाटा त्याच्यामध्ये न सांगताच ते पेटीमध्ये टाकतात, ते तेवढं हे करतात. म्हणजे आपण वर्षभर जे कमावतो त्याच्यातलं 25% हे धर्म कार्याकरता खर्च झालं पाहिजे. नाही झालं तर मग त्याचा विनियोग काय होतं आपल्या सगळ्याला माहिती. हे मग बाकीच्या गोष्टी ठरलेल्याच, ते काही उमजूनच देत नाही. मग इकडे वारे घालावं करावं लागतात, मग कोर्ट कचेरी दवाखाना अमुक तमुक तर इकडे नेऊन द्यावं लागतं, मग नाही का. तात्पर्य पण जर आपण आपल्या हाताना धर्म कार्याकरता खर्च केला तर आपलं धन शुद्ध होतं. आपण स्नान करतो पाण्याना, हे तन शुद्ध होतं, आणि मन शुद्ध करण्याकरता ध्यान. म्हणून जे बहुता एकावंतरू अहंकाराचा भूत संचारू, झाला म्हणून विसरू आत्मबोधाचा. मग माऊली सांगतात असे भक्त होण्याचं कारण काय, हे सगळं याचं मूळ कारण काय. असे भक्त थोडे असण्याचे कारण म्हणजे बहुतेक करून सामान्य लोकात अहंकार रूपी भूताचा संचार झालेला असतो. अहंकाराला भूत म्हटलंय. कशाचा अहंकार होतो जीवाला. एखादी जुनी गाडी जरी घेतली तरी अहंकार होतो. एखाद्याकडे नसावं ना, आपल्याकडे असावं, जुनी का असाना, लगेच अभिमान होतो. कशाचा होतो. गोंदवलेकर महाराज म्हणले तुमच्या दारात भिकारी येतो त्याला सुद्धा अभिमान होतो म्हणले. त्याला एखादा शब्द जर वाकडा बोलून पहा तो म्हणतो काय तो एकट्याचं घर पड अख्खं गाव पडलंय मला. म्हणजे अहंकाराला काय लागतं. तसा जीवाला एवढ्या अवकाळ होण्याचं कारण काय. भक्त ज्ञानी भक्त थोडे का, याचं कारण त्याला अहंकाराचा भूत संचार झालेला असतो. त्यामुळे त्याला आत्मस्वरूपाचा विसर पडलेला असतो. आत्मस्वरूपाचा विसर पडला का त्याला त्या वाट्याला दुःख आलं, पुन्हा सारखं दुःख, पुन्हा विसरले तया थोर झाली हानी, पचतील खानी 84. आणि मग आपल्याला आत्मस्वरूपाची ओळख करून देणार कोणी. आपण रात्री पाहिलं संताशिवाय ज्याला आत्मस्वरूपाचं ज्ञान झालं तोच करून देईन ना. जो त्या गावाला गेला त्यालाच आपल्याला तो घेऊन जाईल ना. मग संत त्या स्थितीला गेलेले ते आपल्याला योग्य पद्धतीनं आत्मस्वरूपाचं ज्ञान करून देतात. जवळी असता जगजीवन का धांडोळी शिवण. प्रत्येकाला पाहिजे सुख, प्रत्येकाला पाहिजे समाधान, पण पत्ता माहिती नाही. आपण याच्यातच पाहतो, याच्यात हे कामावर असं होईल ते काम. आयुष्यभर पळतो पळतो पळतो, शेवटी शरीर थकून जातं पण हाताला काही लागत नाही. मला काहीच हाताला लागत नाही. अनुभव आपला आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला, देखत देखत नातू पंतू तोहीच ऐसा झाला. थकल्यावर जवळ कोणी येत नाही. याला पेन्शन आहे त्यांचं थोडं बरं आहे. खरंच बरं आहे. आमच्या शेजारचे मुलगा सांभाळत नाही, एक मुलगा आहे 2 मुली आहे आपलीच ती सोनी.
त्या पोरी सांभाळू त्या बाबाला, पण बाबाला 50,000 रुपये पेन्शन आहे. भलती बाबाची ठेप. आम्ही घरी येतोय, पैसा काम करत असतो ना, मग ग्रहस्थीला पाहिजे महाराज या गोष्टी. आयुष्यभर कमावलेलं असतं ना. पण सगळ्यात महत्वाचं, दुःखाला कारण आत्मस्वरूपाचा विसर पडला. आत्मस्वरूपाचा म्हणजे खऱ्या देवाचा आत्माच देव आहे आपल्याला माहिती नाही. आपण हिंडतोय, नुसतं हिंडतो, पळतो 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 पळतो, देव देव म्हणून व्यर्थ हिंडशी नाही का. निज देव नेनशी, पण देवानं हे रूप म्हणजे खरा जो देव आहे तो आपल्या इथं जवळ आहे ना, आपण कुठे फिरतो. आणि देहातला देव दाखवणारे फक्त संत आहे, आणि संतांकडे आपण जात नाही. संतांकडे जर गेलं तर मग धर्म जागो गुरु महिमा दिही दाविला देव. आपल्या हृदयातल्या भगवंताची प्रचितीच करून देतो आपल्याला महात्मा. अनुभवच येतो. म्हणून तर तुम्ही वारीला येता, तेवढा सत्संगाची तुम्हाला जी का ओढ लागते, तुमचा अनुभव आहे स्वतःचा. तुम्ही त्या अनुभवावर गेलेले, तुम्हाला ते समाधान भेटलेलं आहे, तुमचं अंतःकरण शुद्ध झालेलं आहे, तुमच्या जीवनातला अनुभव फार मोठा आहे. म्हणून नाही तर मग कार्यक्रमाला काहीतरी निमित्तानं जातोच आपण. कोणाची दसरा दे 10वे 13वे जायचं म्हणून जायचं. खास कीर्तनाला कोण जाते, उलट उशिरा जातात लोक. मोडायचा टाइम जायचं, पाहुण्याची 2 मिनिटं भेट घ्यायची, निघून जायचं. पण खास श्रवणाचा अधिकारी आता हे कशा करताय, याला काही वेगळं निमित्त आहे का? हे खास ज्याला श्रवण करायचं आहे, ज्याला खास सत्संग ऐकायचा आहे, निमित्तानं तर कोणी जातं, कुठे जातं, त्याला काय गाडी बरोबर नरळीची जत्रा ते वेगळं आहे. पण ज्याच्या अंतःकरणामध्ये तीव्र मुमुक्षत्व आहे का आपल्याला काहीतरी प्राप्त व्हावं, सत्संगेन परम प्राप्ती नाही का, सत्संगानं आपल्या अंतःकरणामध्ये पवित्र व्हावं, आपल्या अंतःकरणामध्ये ज्ञान प्राप्त व्हावं, त्याच्याकरता हा सत्संग, स्पेशल सत्संग, हा थोडी पण दर्दी खास सत्संग. याला काही वेगळं निमित्त आहे का आता? नाही, निमित्तानं करणं वेगळं, पण हे म्हणजे खास ऐकणारी दर्दी ज्यांनी ठेवला ते दर्दी का फक्त आपल्याला हित कळावं, आपल्या कानावर काहीतरी माऊलीचं मनोगत जसंची तसंच पडावं, असे भक्त थोडं असण्याचं कारण का, त्यांना आत्मस्वरूपाचा विसर पडला. त्यावेळी त्यांना नियमरूपी वस्त्राचे स्मरण राहत नाही, पुढे आलेल्या अधोगतीची त्यांना लाज वाटत नाही, आणि वेद ज्या गोष्टी करू नये म्हणून सांगतात ते नेमके करतात. पहा, जे करू नये ते करतात. माळ घातली का सगळेच बंधन येतात. त्याच्यामुळे शक्यतो मग माळ घालायची म्हणले लय विचार करून घालावा लागतो, परत काढता येत नाही. आपल्याला परमार्थ लय लोकांना आवडतं, पण मोकार पाहिजे. श्रावणात पाहता नुसता पुरच येतो परमार्थाला, पण तो कायमचा नाही ना. मग सगळं पाहिजे आपल्याला. जत्रा आले का जत्रा लागत, सगळं सगळं करून परमार्थ लय आवडतो लोकांना. मग तिथं गर्दी जास्त आहे. पहा कशी आपण आमच्याकडे या, मग ते त्यांनी काय मामूर देते, त्यांचे आश्रम म्हणते काय, कारण तिथं नियमाचं नाही, बंधन नाही, काय नाही, जसं येईल तसं करा असं असतं. पण इथं फार वेगळे. आवडी देवाशी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार, तुळशी माळ गळा. मग बंधन आलं, माळ आले का सगळे नियमात आले, आणि नियमात आलं का मग तो इकडे येतो आत्मस्वरूपाकडं. याचं कारण काय म्हणले, जे करू नये ते लोक करतात म्हणले. आता जे खाऊ नये ते खातात, सगळं हे, आणि त्याच्यामुळे नेमकं हे झालंय, आत्मस्वरूपाचा विसर पडला. पाहे पा शरीराच्या गावा, म्हणजे याच्या करता आपल्याला भगवंतानं शरीर दिलंय. आता एवढे शरीर निर्माण केले, 84 लक्ष योनी. बाकीच्या शरीरात ईश्वराची प्राप्ती का त्यांना वारी करता येते का, माळ घालता येते? इतर योनीच्या ठाई हा विचारच नाही. फक्त एवढं एक शरीर आहे, इतकं दुर्लभ शरीर आहे महाराज, याची किंमत आपल्याला कळत नाही. याची किंमत कळाली फक्त ज्यांना मिळाला नाही, त्यांना स्वर्गातल्या मंडळींना या शरीराची किंमत कळाली. कुर्मदासांचा विषय पाहिला आपण, त्या विषयी तो स्वर्गातला आहे, इंद्राच्या रथाचा सारथी आहे. त्यानं पाहिलं हे वारीचं ऐश्वर्य, वारकऱ्यांचा तो आनंद. वारकरी काय नाचतात, ऐशी चंद्रभागा ऐशी भीमा तीर. हे पाहिल्यानंतर तो म्हणले मला जर मनुष्य जन्म भेटला तर मग मी हे करीन म्हणले. म्हणजे किती दुर्लभ आहे, त्यांना कळाला, साधू संतांना कळाला, आपल्याला मिळाला पण कळाला नाही. आपण सगळा व्यर्थ याच्याकरता घालतो महाराज. म्हणून शरीराच्या गावा जया लागी आले पांडवा, तो कार्यार्थ आगवा सांडून या. नाही का, आपण ह्या इंद्रियाच्या विषयाच्या इतकं नादी लागलो, इतकं याच्यामध्ये गुरुवर्य दादा म्हणायचे हजी पार शेंडीपर्यंत पोडाला म्हणते, आणि संतांना वर काढायचा आहे तो. अर्जुना, अरे ज्या कार्यासाठी मनुष्य शरीर प्राप्त झाले, नरदेह निधान लागले हाती,
उत्तम सार उत्तम गती. यानं जर ठरवलं तर देव होता येतं. बरं, पटत नाही आपल्याला देव कसं काय होता येईल बा. आपल्याला स्वरूपानं देव व्हायचंय, शरीरानं नाही. स्वरूपानं अमर व्हायचंय आपल्याला. तुझं भावा हे देव तरी हा सुलभ उपाय. भावी गावी गीत शुद्ध करो निया. आत्मज्ञान झालं का आपल्याला देव स्वरूप होता येतं महाराज. स्वरूपानं व्हायचंय. म्हणून इंद्रिय रूपी गावाच्या रस्त्यावर उभे राहून ते ममत्वाच्या अहंकाराच्या बडबडीने काम क्रोधाधिक विकारांचा समुदाय जमावतात. मग हे जे विकार आहे आपल्याला, यालाच माया म्हणतात. माया विघ्ने भ्रमला खरी म्हणता मी माझे घरी. हे तो संपत्तीचे वारे साचो कारे. या गोष्टी टिकत नाही महाराज, नाही का. ठराविक काळ असतं. सौंदर्य किती काळ असतं, ठराविक काळ असतं. संपत्ती किती काळ असते, ठराविक काळ असते. या बाकीच्या गोष्टी स्थिर नाही. ह्या विश्वास स्थिर फक्त एक भगवान परमात्मा आहे. आपुला तो एक देव करून घ्यावा. तेने विना जीवास येर ते माईक दुःख. त्याचं स्वरूप समजून घ्यायचं. सोडून नाही म्हणलं त्यांनी. धन दारा पुत्र सोडून म्हणलंय का. त्याचं स्वरूप समजून घ्या. त्यांच्यामुळं तर नाथ महाराजांना अनुकूलता प्राप्त झाली ना. पत्नी सुद्धा कशी परमार्थाला अनुकूल आहे ना. सोडून नाही म्हणलं, त्यांचं स्वरूप समजून घ्या. थोड्या वेळ बंदच, माग आवाज नाही. हा, हे सगळ्यात महत्वाची गोष्ट. हे जे काम क्रोध विकार आहे ना, यालाच माया म्हणला. या मायामुळं आपल्याला भगवंताचा विसर पडला. ज्याच्याकरता भगवंतानं आपल्याला शरीर दिलं. आणि आईच्या पोटात असताना आपण देवाला वचन देऊन आलोय, आठवीनं पाय हा माझा नवस. एक वेळ करी या दुःखा वेळ. आपल्याला असं आईच्या पोटात ज्या वेळेस होतं ना, इथं गरम होतंय पात्र्यात. आपण आतमध्ये असं त्यावेळेस काय अवस्था असं आपली. आईच्या पोटात आपण प्रत्येक जण होतो ना. 9 मास कष्टलाशी दाव्याने प्रसूत झाली. येताच कर्म जाळ तुझी मान अडकली. अकांत ते जन्नी दुःखे धाये मोकली. परियंदे मदलसा सोम झोझोरे बाळा. ती एक माता आहे, माता मदलसा. राजाची राणी आहे. तिच्यावर अभंग केले, माऊलीनं केले. पण त्या सगळ्या अभंगाचं नाव आहे मदलसा. प्रकरण आहे मदलसा. मग ती मदलसा आपल्या मुलाला उपदेश करती. उठी पुत्रा जाई तीर्थे रे हिंड. जेथे साधू आणि संत असती बावदंड. अशी सांगणारी माता संत माता आहे. हे बाकीचे व्यवहार सगळे सांगतात, कोणाला कळत नाही. असं केलं का जास्त पैसे भेटतात, तसं केलं का जास्त पैसे भेटतात, हे पीक केलं का जास्त. ह्या व्यवहारी इथं प्रत्येकालाच कळतं. पण खरं हीच सांगणारी माता, माता आम्हाला आपल्या मुलांना पोटात असताना झोकाय. हा देह नाशिवंत मळ पुत्राचा वरी चर्म घातले रे क्रमी कीटकाचा असा. रव रव दुर्गंधी आम्हाला. ते वरून प्लॅस्टर आहे, कपडे पिडे म्हणून बरं दिसतंय नाही का. ती मदलसा म्हणते याला जर हे प्लॅस्टर नसताना दिवसा कावळ्या कुत्रीने लचके तोडले असते म्हणते. हे वरून आहे म्हणून, नाही का. म्हणून ह्या देहाचं स्वरूप सांगितलं तिनं. भजे त्या हरिहरा शरण जाई गोविंदा. धाये कृष्ण माऊली. पोटात असताना सांगणारी माता, बाहेर आल्यावर मुलं गप राहतील का. पोटात असताना झोकाय सोहम झोझो रे बाळा. निज ते तू विसरलाशी हुशी वर पाडा काळा. काय उपदेश करणारे संत आहे म्हणजे ती एक मदलसा माता आहे. आपल्या मुलाला उपदेश करणारी माता आहे. का त्याला आत्मस्वरूपाचा विसर पडला आहे. आणि हे शरीर फार दुर्लभ आहे, पण याची गॅरंटी नाही महाराज, गॅरंटी. माशी पंख पावड खिडीत वयसरी. अटॅक तो काय विचारून येत नाही. तिथं वैशाला चालत नाही. तो म्हणत नाही हा गरीब आहे, श्रीमंत आहे, लहान आहे, मोठा आहे, तरुण आहे, अजून याचं बरंच राहिलंय. तिथं वैशाला चालत नाही. काहीच काय आहे ते आयुष्यामध्ये सोनं करून घ्यायचं. आयुष्य वाढा. नैसर्गिक मृत्यूने चुकावता येत, अपघाती चुरावता येत, अकाली चुकावता येतो. महामृत्युंजय मंत्र, महामृत्युंजय मंत्रात एवढी शक्ती आहे. हे जे अपघाती मृत्यू आहे ना, अकाली मृत्यू, ही लांबवता, हे टाळता येतात. पण जो नैसर्गिक आहे तो कसं काय टाळता येईल. मग तो येण्याच्या अगोदर आपण सोडून करायची म्हणजे काय, स्वरूपाचं ज्ञान करून घ्यायचं. मरणाची भीती गेली पाहिजे आपल्यावाली, समाधान झालं पाहिजे आपल्यावाला.
काहीच वाटलं नाही पाहिजे, वळकुटी तयार पाहिजे, आपली गाडी आली का निघायचं. असं जर आपल्याला ज्ञान झालं, जे संत बहिणाबाईंना झालं. ज्या बहिणाबाई अशा जर बसल्या तर 12 जन्म सांगत होत्या. पहिल्या जन्मात कुठं होते, दुसऱ्या जन्मात कुठं होते, तिसऱ्या जन्मात कुठं होते. हे ज्ञान कसं काय झालं त्यांना? 12व्या जन्मात आपल्या मुलाला समोर बसवलं असं विठ्ठलला आणि सांगितलं, बाळा माझा 13वा जन्म आहे, आता 13व्या जन्मात मला सद्गुरू भेटले, म्हणजे जगद्गुरू तू खूप बरा आहे. त्यांचा प्रसाद प्राप्त झाला आणि जीवन कृतार्थ झाला. आता मरणाची भीती नाही, काय नाही. मला आता वैकुंठातून ही मंडळी नेण्याकरता आले म्हणले. सगळे पाय म्हणले, सगळे सुरवर मंडळी, टाळ मृदंगाचा गजर चालू आहे, वैकुंठी श्रीरंग बोलय, तुम्ही चालले म्हणले. आता माझं जीवन कृतार्थ झालं, पण तुला अजून एक जन्म घ्यावा लागेल. पुढच्या जन्मात तुला सद्गुरूची भेट होईल, मग तुझं जीवन कृतार्थ होईल. येणीची शरीरे किंबहुना येरधारे चिरापडी. ह्याच जन्मात मुक्त झालो पाहिजे आपण. ह्याच शरीरामध्ये शरीर पडायच्या अगोदर आपण जर मुक्त झालो तर मग आपल्याला मनुष्य शरीराचं महत्व कळालं म्हणायचं. का झालं म्हणले, हे सगळे विकार, अहंकार, दुःख, शोक याचे अनेक घाव पडत असताय, त्यांना त्याचे स्मरण सुद्धा नाही. किती दुःख, आता काय सांगावं या दुःखाचं. प्रत्येकाने हे दुःख भोगलेले. बरं, हे नुसती आग आहे महाराज, संसार दुःख मुळे चुईकडे आपण कोडगे झालो महाराज, कोडगे झालो नाही का. जर आपल्याला खरं वैराग्य झालं ना, असं वाटतं हे दुःख कधी नष्ट होईल आपल्या जीवनातलं. काय मी उद्धार पावे, काय कृपा करील नारायण. आणि मग आपल्याला जर संत भेटले ना तर हळूहळू आपण तिकडे जात असतो. म्हणून मायेने ग्रासलेले लोक मला विसरले, ज्यांनी हातम हीच साधली, असे 4 प्रकारचे भक्त मला भासतात. त्यांचे प्रकार ऐक. पण ज्यांनी खरं हित केलं, हित ते करावे देवाचे, खरं हित आहे बरं काही. बाकीचं हे सामान्य हितच आहे. एखादा मुलगा लय शिकला, मोठ्या अधिकारावर गेला, चांगलं आहे ती सुद्धा गोष्ट, व्यवहारातलं हितच येते. पण खरं हित, ज्याला स्वस्वरूपाचं ज्ञान झालंय, त्याला भगवंताचा दर्शन झालंय, गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी त्याला समाधान प्राप्त झालं, आनंदात संसार करतो एकदम बेस्ट पैकी, ती खरं ही ती. असे 4 प्रकारचे भक्त आहे. या 4 पैकी पहिल्या अर्थ, दुसऱ्याला जिज्ञासून, तिसऱ्याला अर्थार्थी, चौथ्याला ज्ञानी असे म्हणतात. अर्थ हा दुःख निवारणासाठी मला बसतो. देवा मा पोट दुखायचं राहू दे, काहीतरी करीन बाबा, तुला हे एखादं कापीन, एखादी शेरणी वाटीन किंवा नवस फिडीन, पण मा दुखायचं राह. बरोबर आहे ना त्याच्यावालं. डॉक्टर फेक्टर सगळं थकल्यावर काय करीन तो. बघत चौकडी हिंडून आला, आता काहीच गुन्हे आहे ना, सगळे थकून आला. आता मग शेवटी सबका मालिक, शेवटी भगवंताला शरण जावं लागतं. का भगवंता माझं दुखणं बरं जर केलं तर मी तुझं नामस्मरण करीन. हा कोण आहे? हा पहिला आहे बरं का अर्थ. प्रसंग आल्यानंतर गजेंद्रावर प्रसंग आला, त्याच्या लक्षात आलं. गजेंद्र आख्यान तुम्ही ऐकलेलं आहे भागवतामध्ये सगळं. गजेंद्रावर प्रसंग आला, नकर पाण्यात वडितोय, गजेंद्र मागं वडितोय. भरपूर दिवस युद्ध चाललं, किती मोठं गणगोत त्याच्यावालं, राण्या किती, मुलं किती, नातू किती, पंतू किती, ते सगळे मागं वडित्यात, नकर वडितो. शेवटी बराच दिवस झाल्यानंतर बाकीचे म्हणले, आता चला बाबाचं काय खरंय म्हणले नाही का. आता काय बाबा नाही तरी थकलेचे म्हणले. एक एक जेव्हा निघाले ना, अगोदर नातू पंतू, नंतर मग सगळेच निघाले, मग घरचे निघाले नाही का. आणि मग ज्याचा या शरीरावर अर्धा अधिकार आहे नाही का, ते सुद्धा निघाल्यावर मग त्याला कळो येईल अंतकाळी, प्राण प्रयाणाची वेळी राहती निराळी. त्याच्या कळत आलं हे काय खरं नाही, आपण ज्याच्या करता एवढे दिवस राबलो, माझं म्हणलो, हे तर सगळे सोडून चालले म्हणले. आणि हा व्यवहार आहे, कोरोनात वाचून आलेले मंडळी आहोत आपण. हे प्रत्यक्ष आपण प्रत्येकानं अनुभवलंय महाराज नाही का. म्हणून यांना सोडायचंय नाही आणि लय चिटकायचं नाही, राहायचं यांच्यामध्ये, पण पाहुण्यासारखं राहायचं. पक्षी अंगणी उतरत एका गुंतो, तैशी असावी संसारी, जवरी प्राचीनाची वस्ती कर वस्ती आला, प्रातःकाळी उठो गेला. म्हणून पहिला जो भक्त आहे तो अर्थ आहे, तो दुःख निवारणेसाठी मला भसतो. 10-12 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. कारेगाव भागात
पूर्वी आम्ही अजूनही जातो, बरेच नामधारक मंडळी तिकडं. मग एक असा प्रसंग घडला होता, एक चांगला नामधारक पोरगा, पण ते घरामध्ये जरा जमत नसं, घरामध्ये जरा नेहमीच असं हे व्हायचं. एक दिवस त्याला थोडा राग आला आणि तो गेला निघून. फोन उचले ना, मग ती घरची गडबडली, सगळीच गडबडली. आता त्या पुरीला कुठेतरी मिळायची पत्रिका सापडली, मिळायची पत्रिका सापडली आणि तिनं फोन लावला. रात्री 12 वाजता फोन आला, झोपेतून उठलं बा असं. एवढ्या रात्री कोणा फोन केला असं? तिचं ते बोललं आणि ते गडबड नाव म्हणले, ते गेले म्हणले रुसून. कुठे गेले काय नाही, असं झालं तर झालं, काही करा म्हणले महाराज, पण माझ्या नवऱ्याला तुम्ही सापडणार ना म्हणले. त्यांना फोन करा म्हणले, तुमचा फोन उचलतील म्हणले. ते आम्ही फोन लावते, फोनच उचलीत नाही म्हणले. कुठं गेले कुठं नाही. दुसरा दिवस गेलाय म्हणले, कुठं सापडा ना आम्हाला, अन्न गोड लागा ना, पाणी गोड लागा ना, आणि सगळे हे करतो म्हणले. तुम्ही फोन केला का तुमचा फोन उचलतील म्हणले. आम्हाला निदान कळण कुठं गेले का, काही केलं का काय बरं वाईट असं. तरुण मुलगा आता तो सगळं करता. तिच्यावाली ती अर्थता नाही का, तिच्यावाली त्यावेळेची अर्थता, आणि तिच्यावाला ते काय, मग त्यावेळेस तिच्यावालं बापरे बाप, तिथं बोलणं काही करा म्हणले, तुमच्या पाया पडते म्हणले, तुम्ही फोन करा, तुमचा फोन उचलीन म्हणले. तर ठीक आहे म्हणलं, मी करतो, सकाळी करतो म्हणले. नाही आताच करा म्हणले. तू का म्हणे तुम्ही निरविल्यावर त्याची ती अर्थता पाहिल्यानंतर मग करावा लागला. मी त्यांना विचारला, म्हणले घरी काय सांगू नका, मी व्यवस्थित म्हणले, एकदम व्यवस्थित म्हणले. तो प्रसंग निवारण झाला, पण त्याच्यानंतर तिनं आतापर्यंत फोन नाही केला. खरंच नाही केला विनोदने, खरंच नाही केला तिनं आतापर्यंत, परत फोन नाही. म्हणजे प्रसंग आल्यानंतर देव आठवतो आपल्याला नाही का. ज्यावेळेस आपल्यावर बेतत ना त्यावेळेस मग असे भक्त कोण असते म्हणले, अर्थ हा दुःख निवारणासाठी मला भजत असतो. जिज्ञासू हा ज्ञान प्राप्ती करून घेण्याकरता बसतो. पण ज्याला जिज्ञासा आहे, अरे शास्त्र काय आहे, संत काय आहे, आत्मा नेमकं काय असन, देव देव म्हणून देव कसा असेल बा नेमकं. मंदिरातला आपल्या संग बोलत नाही, एक आपल्या श्रद्धा आहे म्हणून आपण जातोय, भजन करतोय, पण नेमकं देव कसा असेल बुवा, नेमकं देवाचं दर्शन म्हणजे काय बुवा, देवाचा साक्षात्कार म्हणजे देव नेमका असन तरी कसा, त्याचं स्वरूप जर कळावं असं वाटत असेल तर संता वीन प्राप्ती नाही का. आत्माच देवांचा देवी जवळी असता जगदीव का धांडोळीशी वर. तो आपल्या हृदयात आहे महाराज. आपलं चाललंय त्याच्यामुळं. जो म्हणतो ना देव नाही, महाराज म्हणले चाले हे शरीर कोणाचे असेल, कोण बोलवी तो देखवी ऐकवी. अरे या डोळ्यांना जे पाहतो ही देवाची सत्ता आहे आतमध्ये म्हणून पाहतोय. हे जे बोलतंय ना आता ही देवाची सत्ता आहे. तो नसला ते बोलत नाही महाराज. का बोलत आहे म्हणजे आता हलत नाही काही, आता श्वास बंद झाला, आता काही ऐकू येत नाही, दिसत नाही, याचा अर्थ कार्यक्रम म्हणजे तो आतमध्ये आहे म्हणून हे प्राण चालतोय आपल्याला. दवाखान्यात गेल्यावर सुद्धा काही दिवस ठेवते ते, पण ते ओरिजिनल नसतं. ओरिजिनल आपल्याला कळत नाही, ओरिजिनल नसतं मला, तो कृत्रिम श्वास आहे. पण हा जो ओरिजिनल चालला 21,600 वेळा ही भगवंताची सत्ता आहे, तो भगवान परमात्मा आहे, त्याची ओळख करून घेण्यासाठी. मग जो दुसरा जिज्ञासू ह्या त्याला असं वाटतं आपल्याला कुठंतरी काहीतरी प्राप्त व्हावी, मग तो कीर्तनाला जातो, कथाला जातो, काही वाचन करतो, पुण्यकर्म करतो. 2 नंबरचा जिज्ञासू हा ज्ञानप्राप्ती करून घेण्यासाठी बसतो. तिसरा अर्थार्थी सांगितलं, हा द्रव्याच्या इच्छेने मला भजत असतो. त्याला काय पाहिजे, त्याला फक्त पैसा, सोनं नाणं हे ते, मग तो काही करायला तयार आहे, कुठं जायला तयार आहे, फार कोणतंही काही करून घे त्याच्याकडून. त्याचा हेतू फक्त काय, तो मजा व्हावा, पैसा व्हावा. रुपये पाहत आलोचनी नाही सुख झाले हो. त्याचा सगळा जीव पैशात. संतांना देवाचं रूप पाहिल्यावर आनंद होतो, त्याला रुपये पाहिल्यावर आनंद होतो, पण ते रुपये सगळे जागेवरच ठेवून जावं लागतं नाही का. हा व्यवहार आहे ना महाराज. हे काय सांगा वांगिनी, कोणी असू, तुम्ही असू, आम्ही असू, ही थली व्यवस्था आहे. हे जे धनी, हे भौतिक धनी, हे व्यावहारिक धनी, पण जी खरं धनी परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण भावया जतन उपाय लाभ, ते धन सगळं आपल्या बरोबर येते. त्याच्यामध्ये कोणी वाटा घेत नाही, कोणी वाटून घेत नाही, त्याला नष्ट होत नाही, त्याला भीती नाही, त्याला चोरी होत नाही, त्याच्यावाली ती कमी होत नाही, त्याला काय भीती नाही. असं परमार्थ रूपी धन भगवंताच्या सेवेला प्राप्त होत असतं महाराज. म्हणून हा जो आहे
तिसराच आहे ना तो पैसा करता. हा तिसरा अर्थार्थी द्रव्याधिकाच्या इच्छेने मला बसतो. जाईना का बसाना सुरुवातीला, त्याला जर पैशाचं स्वरूप कळाला तो एक दिवस तो सुद्धा ठिकाणावर येत असतो. हळूहळू आपलं पायऱ्या आहे त्या, पहिला, दुसरा, तिसरा, डायरेक्ट चौथा म्हणजे तो मग जर एखादा जर डायरेक्ट बसत असला समजून घ्यायचा हा काय आहे, योग भ्रष्ट आहे. पण आपल्यासारखे क्रमप्राप्तीनं हळूहळू थोडं 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 हे करत करत तो जात असतो. मग तो कशा करता म्हणले, द्रव्याधिकाच्या इच्छेने मला भजत असतो. आपण जात असतो काय देवा पुरच पडत नाही, कुठेतरी जातो आपण, एवढं करतो पण काही यालाच लागा नाही का, पदराला पदरच लागा, घरात अमकं होत नाही तमकं होत नाही. आणि मग हळूहळू साधू संतांच्या कृपेनं भगवंताच्या कृपेनं हळूहळू होत असते सगळं. म्हणून पण चौथा जो भक्त आहे, ज्ञानी भक्ताची ठाई कोणत्याही प्रकारची स्वार्थ बुद्धीचे कर्तव्य नसते. त्याच्या ठिकाणी काही मागणी आम्हा वडिलांची रीत जाणं तसे. एवढं पाठवलं छत्रपतींनी, ते काही सामान्य होतं का, बरं स्वइच्छानं पाठवलेलं होतं. काय काय नव्हतं महाराज, जहागिरी होती त्याच्यामध्ये. छत्रपतींनी पाठवलं, राजाने पाठवलं, म्हणले घ्या नाही का. तुकाराम महाराजांना येऊस तर जिजाबाईनं तर पोराच्या अंगावर कपडे घातले होते, दागिने घातले होते, पुरणपोळी स्वयंपाक. महाराज ज्या वेळेस आले त्यांनी पाहिलं, सोने रुपये आम्हा, अरे हे काय म्हणले नाही का, आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल, तुमचे येर वित्त धन हे तो आम्हा. अरे कंठी मिरवा तुळशी, व्रत करा एकादशी, म्हणवा हरीचे दास. म्हणजे साधूला काय कळालं आता, ह्या लेवलची उपदेश येतो. आता जगद्गुरु तुकोबा आहे कोणत्या लेवलला आहे, ह्या लेवलला आहे. खाल्ल्या अवस्था आपल्यासारख्यांची आहे, आपण सगळे खाल्ल्या 3 पायऱ्यामध्ये आलो, पण हळूहळू आपल्याला त्या 4थ्या पायरीपर्यंत जायचं आहे. पण चौथा जो ज्ञानी भक्त आहे, आता ज्ञानेश्वर महाराजांना असं, निळोबाराय असतील, बहिणाबाई असतील, शंकर स्वामी असतील, गंगागिरी महाराज असतील, बाबाजी असतील, हे वैकुंठातले लोक आहे, हे संत आहे, हे मूळचीच मुक्त आहे. हे आपल्याला सांगण्याकरता आले, तो का म्हणे मज धाडीले. पण आपण सगळे या 3 वर्गामधले आहोत. पण हळूहळू संत आपल्याला त्या वर्गात घेऊन जातात. चौथ्या ज्ञानी भक्ताचे ठाई कोणत्याही प्रकारची स्वार्थ बुद्धीचे कर्तव्य नसते. म्हणून तो ज्ञानी पुरुष माझा खरा भक्त असे जाणा. देवाला आवडणारा भक्त. देवाला भक्त म्हणजे देवाला, आपल्याला देव सगळ्यांना आवडतो. व्यवहार आहे आपला. आपल्याकडं जनावर आहे, गायांना गोचिड असतात ना, गायांना गोचिड असतात. गाईला गोचिड आवडते का? औषध मारून मारावं लागत. आपल्याला तर नाही आवडती, पण गाईला सुद्धा नाही आवडती. पण गोचिडाला गाय आवडती. गाईला का गोचिड आवडत नाही, ते रक्त शोषण करते ना तिच्यावालं. तशी जे भक्त सारखे मागत राहत्या, सारखे मागतच राहत्या, ते देवाला जास्त आवडत नाही. आवडते पण जास्त नाही आवडत. पण जे काही न मागे कोणाशी तोच आवडे, तो काहीच देवाकडे मागत नाही, नुसतं भजन करतो, काहीच मागत नाही, त्याला काहीच नाही, काहीच नाही. ठेविले आनंद ते तैशीच. त्याला माहिती आहे आपल्याला काय लागत आहे, देवाला कळत नसेल का? आपल्याला काय लागत, आपल्या अंतःकरणात काय, आपल्याला आज काय कमी आहे, देवाला कळत नसेल का? तू झोपलाय का कुठं? न सांगता तुम्हा कळो येते अंतर विश्वी विश्वंभर. अरे त्या ज्ञानी भक्ताला त्याचं स्वरूप कळालेलं असतं. गेलो ना आपण वारीला, आपल्या सगळ्या संसाराची प्रपंचाची जबाबदारी त्याच्यावर आहे, त्याच्यावर जबाबदारी असते. देव उभा मागे पुढे उगवी पुढे. चोखोबा वारीला गेले, त्यांना देवाच्या स्वरूपाची कल्पना होती. देव सगळं करत असतो नाही का, चित्ती नाही आज त्याचा पांडुरंग. त्याच्या चित्तामध्ये अशी स्थिती, भगवंतानं सगळं केलं का नाही, पाठीमागं सगळं केलं भगवान. का ज्ञानी भक्त येतो, त्याला नवस करायची गरजच नाही. त्याला माहिती आहे भगवंताला आपल्या अगोदर कळत होतो, आपल्या हृदयातच आहे, तो आपल्या अंतःकरणामध्ये आहे. तो काही फक्त पंढरपुरातच आहे, काशीमध्ये असं नाही, पिंडामध्ये, आपल्या पिंडामध्ये ज्ञानी भक्ताला त्याचं ज्ञान प्राप्त झालेलं असतं. त्याला माहिती भगवंताला आपल्या प्रपंचातला योगक्षेम देव चालत असतो. माझी या भक्ता संसाराची चिंता, काय समर्थाची कांता कोरांना मागे. त्याचं कारण तेवढे 2-3 फार भारी तेवढेच पाहायचं आपल्याला. कारण आत्मज्ञानाच्या प्रकाशाने त्याच्या ठिकाणी सर्व प्रकारच्या भेदाचा अंतकार नाही, हे लागत होतं आपल्याला. काय त्याच्याकडे भक्ताकडे नेमकं काय,
वरून नाही बदल होत बरं का. वरून काय आता त्याला काही हे झालं म्हणून त्याचं असं काही लाईट पडत हो, काही असं चक्र दिसतं का, काही शिंग फुटत येत, असं काही नसतं होत. त्याचा अंतकरणात बदल होत असतो. साधू आतून बदलत असतो, वरून नसतं काही बदल होत. अंतकरण बदललं का मग त्याचे आचार विचार, त्याचं बोलणं चालणं वागणं, त्याच्या सगळ्यातच बदल होतो ना महाराज. त्याचं सगळंच बदलत. म्हणजे एवढा अचानक कस काय बदल झाला, एवढा परिणाम कस काय झाला? अरे तो आतून बदलला. कारण आत्मज्ञानाच्या प्रकाशाने, ह्या प्रकाशामध्ये आपले सगळे व्यवहार चालतात ना महाराज. सूर्य उगवला का सगळं आपल्याला भीती वाटते का? आता अंधारात भीती वाटते. अंधारात जर म्हणलं जा 1 वाजता जाऊन त्या पीरबाबाला प्रदक्षिणा करून या, कोण जाईन बरं? रात्री जाईल? आता कोणी जाईल? आता प्रकाश आहे ना, आता भीती नाही ना, अज्ञान नाही ना. तसा जीवाच्या ठिकाणी अज्ञान आहे म्हणून त्याला भीती वाटते. मी मरण काय ना, मला आमका रोग होईन काय ना, आमकं होईन काय ना, तमकं होईन काय ना, यानं काही होईन काय ना. म्हणजे यालाच आपलं स्वरूप समजलं, देह हेच माझं स्वरूप आहे. पण त्याला स्पष्ट कळतं का अरे आपण आत्मस्वरूप आहोत, आत्म्याला तर काहीच नाही. आत्म्याच्या ठिकाणी हा धर्मच नाही, त्याला काही नाही, त्याला मृत्यू नाही, जन्म नाही, तो सच्चिदानंद स्वरूपी. परीक्षेची 7 दिवसामध्ये भीती गेली की नाही त्याच्यावाली? त्याला कळालं आता हे सर्पदंश येणारे होणारे, पण तो आपल्याला नाही, तो शरीराला आहे. शरीर आपलं स्वरूप नाही. कपडे आता बदलल, आता नवे घातले, कालचे जुने काढून टाकले. हे जर ज्ञान आपल्याला झालं तर मग तो आत्मज्ञानाचा प्रकाश आहे. आत्मज्ञानाच्या प्रकाशाने नामदेव महाराज काय म्हणले? बाबा अहंकार गुरुवचने हे ज्ञानानं काय झालं? पहाट फुटली. पहाट फुटणं म्हणजे उजाडणं नाही का? मग त्याच्या अगोदर तर प्रत्यक्ष पांडुरंग प्रगट होतोय. नामदेव कीर्तन करी पुढे देव, कीर्तनात पांडुरंग नाचतोय. नामदेव हाती दूध प्याला. एवढ्या लीला करतो, पण हा प्रकाश नाही ना. होता हा प्रकाश नाही ना, हा प्रकाश नाही. आणि मग म्हणले मुक्ता लय लांबचे महाराज आले, पंढरपूरचे महाराज आले म्हणले, पाय पड दादा म्हणले. सगळे पाय पडले ना. नामदेव राय काय अधिकार आहे चौयुगाचा भक्तनामा. संतांच्या याच्या मेळ्यामध्ये गेल्यानंतर सदाशिवाचा अवतार साष्टांग दंडवत घातलं नामदेवरायांना. महाविष्णूचा अवतार, सोपान काका, सावता महाराज, गुरुबा, सगळे संत मंडळी नामदेवरायाचं दर्शन घेतात. पण नामदेवराय कोणाचं दर्शन घ्यायला तयार नाही ना. म्हणले मुक्ता लय मोठे महाराज आहे, पंढरपूरचे महाराज आहे, दर्शन घे म्हणले. आता मुक्ताबाई येते, आदिशक्ती मुक्ताबाई. अरे म्हणले अनिवार्य आहे म्हणले. अखंड जयाला देवाचा शेजार म्हणले. का रे अभिमान गेला नाही? अरे म्हणले तो एवढा मोठा महाराज तो अरे तो रे बोलती म्हणले. अरे पण त्याचा अभिमान गेला नाही ना म्हणले. तो कोणाच लवा ना म्हणले, वाखाना म्हणले, लाटाना ऐसे न लवी म्हणले. सगळे त्याच्या पाया पडतात आणि तो कोणाच्याच पाया पडाना. का? आत्मज्ञान झालेलं नाही त्याला. त्याला पिंडातला देव कळाला नाही, साधू संतातला देव कळाला नाही. त्याला फक्त काय आहे, विटेवरचा तेवढा सगुणात येतोय म्हणून त्याला काय झाला? अहंकार झाला. अखंड जयाला देवाचा शेजार, पण देवाचा अहंकार नाही ना गेला. ही पंढरी त्याला कळाला ना काय आहे ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल का तो पांडुरंग इथं नांदतो, हे त्याला ज्ञान नाही ना. आणि मग त्याला ज्ञान करून घेण्याकरता जावं लागलं तिकडं नाही का. आत्मज्ञानाच्या प्रकाशाने त्याच्या ठिकाणी सर्व प्रकारच्या भेदांचा अंधकार नाहीसा होतो, भेदच नष्ट होऊन जातो. आणि दुःखाला कारण भेद, भेदा भेद भ्रम. आणि ह्या प्रकाशाना विष्णुमय जग, वैष्णवांचा, मग तिथं संप्रदायाच्या, परंपरेच्या, जाती गोती सगळ्यांच्या भिंती पाडून जावं लागतं. सबका मालिक तिथं याती कुळ माझी गेले विसर, तिथं सगळं सोडून जावं लागतं. त्या रेंजच्या मध्ये जायचं ठरल्यानंतर काहीच नाही, काहीच नाही. मग तिथं याता याती धर्म नाही विष्णुदास, असे एक रेंज आहे का तिथं सगळ्याच्या पलीकडे निरस होऊन जावं लागतं. निरस होऊन जावं, सगळे जाती गोतीचे सगळे कपडे काढून टाकावं लागतात. माझं परंपरा लय मोठी, माझा गुरु लय मोठा, माझा संप्रदाय मोठा, माझं ज्ञान लय मोठं, हे सगळं निरस होऊन त्या रेंजमध्ये गेल्यानंतर तिथं काहीच नाही. मग विष्णुमय जग, वैष्णवांचा भेदा भेद भ्रम अमंगळ, ऐकाजी तुम्ही भक्त भागवत कराल ते ही सत्य करा. त्याचा परिणाम पुढे सांगितला. मग कोणाही जीवाचा वर्म सर्वेश्वर पद, कोणाचंच हे नाही करायचं, कोणाचा द्वेष नाही करायचा, कोणाचा मत्सर करायचा नाही. का? तुका म्हणे एका देहाची हा
हे सगळे देवाचे. काय आहे सगळं? कोण आहे? हे कोण भरला? हा प्रत्येकामध्ये पांडुरंगाचे ना, पण आपण पाहतो उपाधी आपण कर्म पाहतो. हे लहान आहे म्हणले, याला काय कळतं अजून? अरे पण आतमध्ये जे चैतन्य ते सारखंच आहे, ते काही लहान मोठं नसतं. या उपाधी माझी गुप्त चैतन्य. बाबा म्हणायचे गाय काय खाती हे पाहू नका, दूध किती पवित्र, म्हणजे कोणाचं कर्म पाहू नका, अधिष्ठान पहा. अधिष्ठान तुमच्या अंगावर कपडे का कापुशी, तुमच्या अंगावर कपडे का कापुशी, अधिष्ठान कापुशी. कपडे कोणते असू द्या नाही का, कोणतंही नाव असू द्या, साडी असू द्या, काही असू द्या, अधिष्ठान कळत का सर्वत्र माझा पांडुरंग भरलाय. मग कोणाचा द्वेष, कोणाचा मत्स, ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव देवतया जवळ. अशी मग हे ज्ञान होतं. बाकी काय होतं? आत्मज्ञान म्हणतात त्याला. आत्मज्ञान वीर नर भटकत आहे कहा मथुरा कहा. ती मीराबाईचं भजन आहे, पाणी मी मीन प्याशी. आता कसं पटन का कोणाला? तू 24 तास तो मासा पाण्यात येईन उपाशी ताणलेला आहे म्हणले, तिचं भजन आहे भाऊ. पाणी मी मीन प्याशी देखत देखत मोहे आवत हशी म्हणले. मला हसू येतंय, पाण्यामध्ये मासा आहे पण ताणलेला आहे. कसा काय? खरं ही गोष्ट. उन्हाचा पायचा मासा असा उलटा होत असतो, उलटा झाला का मग त्याला पाणी आतमध्ये घेता येतं. अशी एक त्याच्यावेळी हे ज्यावेळेस तो मासा असा उलटा होतो ना, त्यावेळेस तसं संत आपल्याला उलट करतात. अजपणे तेथे मनाचा निर्धार. मग त्याला ते आत्मसुख घ्या रे, तसे आत्मसुख नसतं भेटत त्याला. तो अंतर्मुख करतात संत. हे नरा आत बघ जरा, म्हणजे आपल्याला आपण बहिर्मुख झालेलो आहे. देव सुद्धा आपण बाहेरच पाहतो ना, विषय तर पाहतो पण देव सुद्धा बाहेरच पाहतो. संत आपल्याला अंतर्मुख करतात. बाबा तुझे आहे तुझं पाशी, परी तू बोर घ्यायचा आहे. पानाड्या आणला, मग पानाड्याला 5,000 रुपये दिले, गॅरंटेड पाणी देतो म्हणले. बोर घेतला, पाणी लागलं, पूजा बिजा पेढे बिडे वाटले. आता पाणी तुमचं का त्याच्यावालं? पाणी आपलंच आहे. पण त्यानं काय केलं? दाखवून दिलं. तसं हे धन दाखवून दिलं. आपल्या हृदयातलं जे धन आहे, परमार्थ रूपी भगवंत रूपी धन, याला म्हणतात आत्मज्ञान. मग त्या प्रकाशाने भेद गेला, अहंकार गेला, आणि नंतर पाहता तो ब्रह्म ऐक्य रूपी भावाने मद्रूप होऊन मग तो काय होतो? देव आणि भक्त एक होतो, म्हणजे काला होतो. जीवसेवाचा काय होतो? काला होतो. किंबहुना सोय जीव आत्मयाशी तेथ जे व्हायचं या नाम सुख. मग ते त्याला खरं सुख प्राप्त होतं, शांती प्राप्त होती, समाधान प्राप्त होतो, आनंद प्राप्त होतो. दिंडीतून आल्यानंतर स्थिती पाहिजे, वेगळी स्थिती प्राप्त होते. सगळंच प्राप्त होतं. काय सांगावं काय नाही असं होतं, पण सांगता काहीच येत नाही. काहीच बोलता येत नाही, सांगता येत नाही, नाही का? ब्रह्म ऐक्य रूपी भावाने मद्रूप होतो, देवरूप होतो तो, बरं का, भगवंत स्वरूप होतो. याला सायुज्य मुक्ती म्हणतात. आणि हे होऊन सुद्धा तो माझा भक्तच राहतो. पाहतो, हे महत्वाचं आहे सगळ्यात. मग तो काय असा दवंडी नाही देत, मी लय मोठा भक्त झालो, मी लय नाही नाही नाही. तो तरी मग देवाची भक्तीच करतो, तरी देवाचं भजनच करतो. मग तो देवाला फार आवडतो. ज्ञानी आत्मा माझा तया ते मी माथा. आता ज्ञानेश्वर महाराज एवढे ज्ञानी, पण तरी सुद्धा मग तीर्थयात्रा केली का नाही? त्यांनी केली. त्यांनी नामदेव रायला घेऊन गेले. उलट चाल म्हणले, तू निवळ पंढरपूरच्या नादी नको लागू, चाल तुला खरंच दाखवतो म्हणले आम्ही काय असतं ते, नाही का. मग नामदेव रायाला सुद्धा त्यांनी सगळं हे करून दिलं, असं व्यापक दर्शन करून दिलं. आणि हे होऊन सुद्धा तो माझा भक्तच राहतो. ज्याप्रमाणे सर्वसामान्य लोकांच्या दृष्टीला स्फटिक क्षणभर पाण्यासारखा भासतो, त्याप्रमाणे इतरांच्या दृष्टीला ज्ञानी हा माझ्याहून वेगळा दिसतो, परंतु तो माझ्याहून वेगळा नसतो. त्याचे वर्णन करताना मोठे कौतुक वाटते. मग ह्या स्थितीला गेला तो काय कळायचा आहे बरं? साधू घरच्या माणसाला कळत असतो का? संत की आप्त नवती संत. लय चरा चरा बोलायला लागला म्हणून संत होत असतो का? भगवंताचं चिंतनानं होत असते महाराज. त्याचे वर्णन करताना देव म्हणतो मला कौतुक वाट. ज्याप्रमाणे वारा आकाशात विरून गेला म्हणजे तो वेगळा उरत नाही, त्याप्रमाणे आत्मज्ञानी माझ्याशी एकरूप झाला तरी भक्तीचा भेदभाव प्रतिज्ञापूर्वक सोडत नाही. तो त्या आई होत्या आळंदीला, साखरे महाराजांच्या अधिकारी होत्या त्या. माई म्हणायचे त्यांना सगळे. त्यांची मीडियावाल्यांनी मुलाखत घेतली होती. ज्याला हे ज्ञान प्राप्त होतं
ज्याला आत्मज्ञान प्राप्त होतं, ज्याला ब्रह्मज्ञान प्राप्त होतं, ज्याला स्वस्वरूपाचं ज्ञान प्राप्त होतं, ज्याला साक्षात्कार प्राप्त होतो, त्याचा व्यवहार बदलतो का म्हणले? नाही बदलत म्हणले. व्यवहार नाही बदलत. पहिल्यासारखाच झोपतो, पहिल्यासारखाच जेवतो, पहिल्यासारखेच कपडे घातलो, घरातच राहतो, सगळ्यांमध्ये एकदम व्यवस्थित, पाहुण्यामध्ये पाहुण्यासारखं सगळं एकदम जास्त. वरून व्यवहार काही बदलत नाही म्हणले त्याच्यावाला. मग काय बदलतं म्हणले ती? आता ते उलटी पालटी प्रश्न विचारित असते ती मीडियावाले. मग जर तुम्ही म्हणत्या एवढं ज्ञान प्राप्त झालं मग त्याचा व्यवहार बदलत नाही, बदलतं काय? नजर बदलती म्हणले. नजर बदलली ना. आता देव सगळ्यामध्ये देवच भरलेला आहे. आता काय? कृष्णांजन एक वेळा डोळा घालिता ते मीर दुःख गेले फिटले, श्री गुरु निवृत्ती राये मार्ग दाविला सज्वळ बाप रखुमा देवरू विठ्ठल दिनाचा तया. 2-3 वगैरे राहिले फक्त. वारा जर पंख्याने हलवून पाहिला तर तो आकाशापेक्षा भिन्न भासतो. एरवी तो वारा स्वभावताच आकाशरूप. त्याप्रमाणे ज्ञानी पुरुष भक्ती साधनेच्या शारीरिक क्रियेमुळे बहुत माझा भक्त आहे असे भासतो, परंतु स्वानुभवाच्या आधारे तो मधुरूप असतो. दिसताना सामान्यच दिसन, तो दिसताना साधाच दिसन नाही का. म्हणून वंचना करीती जनदृष्ट नष्ट, पण मुख्य श्रेष्ठ वंदिता ती. ते ज्ञानी अंतकरणात दिव्य प्रकाश प्रगाटल्यामुळे मला आपला आत्मा आहे असे जाणतो. पाहता किती जवळ आणून ठेवलं. आता ऐकणारी होती म्हणून हा विषय कळतो बरं का. ज्याच्याकडे हा प्रसाद आहे त्याला हा विषय स्पष्ट कळतो. ते ज्ञानी अंतकरणात दिव्य प्रकाश प्रगटल्यामुळे मला आपला आत्मा आहे असे जाणतो नाही का. मग कंठात धरला, कंठी धरला गवळणीने, कुठं धरला? कृष्ण अंतकरणात. हरीने माझे भार वित्त विसरले. कंठात धरला, सोडणार नाही म्हणले तुला आता नाही का. जनाबाईना जनी म्हणे विठ्ठला जीवे ना, आपला आत्मा आहे असे जाणतो, म्हणून माझ्या हृदयातील प्रेम उचंबळून येते. इथपर्यंत जावं लागतं आपल्याला. काय प्राप्त काय करायचंय? बाकी प्राप्तच आहे आपल्याला. फक्त अंतकरणात प्रेम निर्माण झालं ही देवाची कृपा आहे. प्रेम झालं तर मग प्रेम सुख दे, प्रेम सुख दे. प्रेमाविना नाही समाधान, आणि समाधान हे देवाचं दर्शन आहे. अजून काय मिळवायचं राहिलं आपल्याला. म्हणून शेवटच्या ओळीत माऊली सांगतात, म्हणून माझ्या हृदयातील प्रेम उचंबळून येते. आता हे प्रेम व्यवहारातलं नाही बरं का. व्यवहारात आपण मोहाला प्रेम म्हणतो. मोहाचं प्रेम वेगळं असतं. हे देहाधिक हे जे प्रेम आहे हे एक व्यवहारी प्रेम आहे. खरं प्रेम, आतलं प्रेम, शुद्ध प्रेम, निरस प्रेम. काहीच अपेक्षा नाही, काहीच अपेक्षा नाही. काय अपेक्षा होती गोपींना? भगवंताच्या चरणाची धूल लागते म्हण. अरे देवा तुमच्या चरणाची धूल कृष्णाला म्हणले, कोणीच देईना ना. अरे पण देवाचं जर एवढं असं तर आम्ही काही द्यायला तयार आहे म्हणले. म्हणजे त्या देवरूप झालेल्या होत्या ना, त्यांच्या ठिकाणी काही राहिलेलं नव्हतं. प्रेम होतं कृष्णावर, फक्त प्रेम, शुद्ध प्रेम, आणि त्यालाच भक्ती म्हणतात. उचंबळून येते आणि मी त्याला माझा आत्मा आहे असे म्हणतो. जो जीवाच्या पलीकडील परमात्मतत्व अनुभवाने जाणतो, प्रेममय कर्म कसे करावे हे जाणतो. सगळे संत पहा तुम्ही, सगळे संत पहा, माऊली सोडून सगळे ग्रस्ती, त्यांनी आपलं कर्म सोडलेलं नाही. कोणी आपलं कर्म धर्म सगळं व्यवस्थित सांभाळून, अरे त्यांचा संसारच प्रपंच झाला. धन्य पुण्य रूप कैसा झाला. कांदा मुळा. अरे गायींची सेवा केली, ही कृष्णाची सेवा आहे. फक्त कृष्णाचे म्हणून करा. काहीच अडचण नाही, तुम्ही खुशाल करा. फक्त मालक होऊ नका, भक्त व्हा. हे सगळं देवाचं म्हणून करा. काही अडचण आहे त्याच्यावाला. घरात चालते बोलते आई बाप, तेच पांडुरंगाचं स्वरूप आहे. काय वेगळं? हे जर स्वरूप मानून केलं, आपल्याला जर यथार्थ स्वरूपाचं ज्ञान झालं ना, हेच पंढरपूर आहे आपल्याला, हेच आळंदी, हेच सगळं आपलं आहे. इथंच सगळं आपलं, वेगळं काहीच करायची गरज नाही. पण समजून केलं तरी. म्हणून प्रेममय कर्म कसे करावे हे जाणतो. तो देहाच्या वेगळेपणाने खरोखर वेगळा होईल काय, आणि मग त्याला काही वेगळं राहत नाही. तो देहातच असतो, देहातच असतो, आपल्यासारखाच दिसतो. पण मग त्याच्याकडे विरक्ती असते, त्याच्याकडे विवेक असतं, त्याच्याकडे ज्ञान असतं. तो कशाला चिटकत नाही. बाबा म्हणायची बाजरीची भाकर करता तुम्ही, तिला पापड येतो ना, येतो का पापोडा? येतो ना. पापोडा जसा भाकरीला चिटकतही नाही सोडितही नाही. आता गॅसवर नाही पापड येत, खरंच नाही येत.
येतच नाही पापोडा गॅसवर. आता ते दृष्टांत बी गेले, जुने दृष्टांत काही नाही राहिले आता. पण पूर्वीच्या काळात जर चांगली भाकर बनवली बाजरीची ना, असा पापड येत होता भारी. तो पापोडा जसा त्या भाकरीला सोडूनही जमत नाही आणि धरीतही नाही, तैशी असावे संसारी. संसारात राहायचं, लय आनंदात राहायचं, फक्त चिटकायचं नाही, म्हणजे माझं म्हणायचं नाही. मी आणि माझी आईशी आठवण विसरले जायचं. माझे न म्हणे विषयाचे पात्र जैशी, 8व्या अध्यायात. तो माझं कशाला म्हणत नाही, माझं फक्त म्हणतो देव माझा मी देवा. हीच माझी सत्य. कारण त्यांना नातं देवाशी जोडलंय आणि याच्यातही देवच पाहतो, त्याच्यामुळे हेच सुद्धा माझीच आहे. मग वेगळं स्वरूप काय राहिलं त्याच्या ठिकाणी? वेगळं काही राहिलंच नाही ना. त्याला जर सगळा जनीवनी अवघा देव, काय वेगळं करायचं राहिलं? इतका परमार्थ सोपा आहे बरं का. कर्मयोग हा सर्वात श्रेष्ठ आहे. कर्मी शुभ जावा. देवाना अर्जुनाला धनुष्य टाकून जंगलात जायला नाही सांगितलं, तसं आपण युद्धभूमीवर आहोत. आपलं हे कर्म हीच आपली पूजा आहे. रोज सकाळी उठल्यानंतर एखाद्या दिवशी पहाटेची लाईट असते आपल्यावाली, गेले पहाटे पाणी भरायला, मग नामस्मरण करतो. काही विधी विधान आहे का? सोवळच पाहिजे, स्नानच पाहिजे, अमकच पाहिजे, काही नाही विधी विधान. खुशाल तास 2 तास रानात गेला, एकांत बेस्ट आहे, तिकडंच काकडा करतोय, तिकडंच भजन करतोय. अरे तिथंच देवपूजा चालू आहे त्याच्यावाली. काय वेगळं असतं त्याच्यावाला? फक्त देवाचं म्हणून जर केलं तर. ह्या पद्धतीनं साधू संतांनी भरपूर परमार्थ केला, संसारही चांगला केला. काय नाथांची इथं रोज पंगत, रोज पुरणपोळीची पंगत. विजय पांडुरंगाला रोज पुरणपोळीचा नैवेद्य. म्हणून काय त्यांच्यावाला परमार्थ काय आडला का? तुकोबरायांच्या इथं चूल पेटत नाही म्हणून परमार्थ आडला का? परमार्थाचा आणि त्याचा काही समन्वय साधावा लागतो. बैलकर कशा म्हणते बरी झाली देवा, चांगलं झालं. म्हणजे परिस्थिती परमार्थाला आडवीच नाहीये काय, त्याच्यात फक्त समन्वय साधता आला पाहिजे. तुम्ही सर्व मंडळी, फार सुंदर असा परमार्थ चाललाय तुमचा. आणि आता थोडंसं वातावरणही शांत होतं, लय कामाची गडबडही नव्हती. आता थोडा थोडा पाऊस येतो, त्याच्यामुळे लय वडताड नाही, निवांत कार्यक्रम झाला. कालचा कार्यक्रम असा सुंदर निवांत झाला. हे म्हणले कार्यक्रम लय मोठा करायचा आहे, पण पाऊस काय करतो काय ना म्हणले, फोन आला त्यावेळेस. पण भगवंताला आपली तळमळ कळत असते. कीर्तन करायचं आहे तुम्हाला. कीर्तन हे भगवंतालाच लय आवडतं आपल्यापेक्षा. कीर्तनाच्या सुखी सुखी होय देव. देवाला पांडुरंगाला सगळ्यात जास्त कीर्तन आवडतं. म्हणले कीर्तन तर कार्यक्रम लय मोठा करायचा आहे म्हणले, पण पाऊस काय करीन तर करू. पण काय नाही, पाऊस नाही, पाणी नाही. सुंदर असा काल भरपूर मंडळी होते. तिथं तुमच्या तिथं अंगणच पुरलं नाही तुमच्यावालं. सुंदर असा सत्संग झाला. आता बी प्रसादे भोजने, त्या निमित्तानं सुंदर असं प्रवचन. सगळे मंडळी निवांत थांबले. इतकं निवांत शांत, काय नाही, वडवड नाही, तळमळ नाही, एकदम सुंदर असं सत्संग. बिनू सतसंग विवेकाना होई. आपण विवेकावर राहायचं फक्त. विवेक हेच सगळे. विवेकावर, विचारावर, सार विचार. विवेक ज्याच्याकडे, त्याचा पाय घसरत नाही, त्याच्याकडून पाप घडत नाही, त्याच्याकडून चुकीचं कर्म घडत नाही. जरी एखाद्यानं चूक केली, तो घाईघाई कोणाला उलटून बोलला नाही, तो विचार करीत जाऊ द्या, चुकलंय ना, थोडं सुधरून सांगन, प्रेमानं सांगन, बाळा असं नको करू, असं कर. हा व्यवहारातला विवेक आहे. विवेक आपल्या व्यवहारात आला पाहिजे. आणि विवेक नसला तर मग तो 2-3 ठेवून देईन, आणि मग काय होईल त्याचा परिणाम आयुष्यभर बघत बसावं लागेल, पर तिकडे हेलपाटी मारावं लागते. म्हणून परमार्थामध्ये काय नाही, व्यवहारामध्ये काय, विवेक फार महत्त्वाचा. विवेक आहे संत तेथे विवेका असण्याची. म्हणून माऊलीला असं वाटलं थोडं सत्संग घडावा. आणि घरी सत्संग झाल्याचं समाधान हे फार वेगळं असतं. बाहेर तर आपला सत्संग चालूच आहे, कुठं ना कुठं कार्यक्रम होतात, जातो आपण. आणि सगळे वैष्णव मंडळी, संत मंडळी घरी आली, घरी सत्संग झाला, आणि ते वेगळं समाधान असतं. प्रसाद होतो, ते वेगळंच आहे. तो आनंद काही वेगळा आहे. तो तुम्ही दिंडीत सगळा उपभोगलेला आहे. त्या आनंदाचे अधिकारी तुम्ही. म्हणून त्यांच्या अंतःकरणामध्ये इच्छा झाली, निवांत होतो योगायोगांना, म्हणून थांबता आलंय. हे सगळं सद्गुरूंची कृपा असती. झालेली सेवा माऊलींच्या चरणी समर्पित करू. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी गेले, तर माझे ते उरले काही पण. पुंडलिकावर झाले श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. एकनाथ महाराज की जय.
गिरी महाराज की जय, शंकर स्वामी महाराज की जय, महाराज की जय, जलिंदरनाथ महाराज की जय, महाराज की जय. आता पसायदान घेऊ आपण.